नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये. आज आपण अगदी खमंग खुसखुशीत अशा ज्वारीच्या पिठापासून पुऱ्या बनवणार आहोत. या खायला एकदम खमंग आणि टेस्टी लागतात. कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतात आणि कमी तेलकट पण होतात. ह्या मसाला पुऱ्या इतक्या छान होतात की सर्वांना खूपच आवडतात. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता या भांड्यामध्ये आपल्याला 5-6 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. भरपूर असा लसूण टाकून घ्यायचा आहे. हिरव्या मिरच्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे. ओवा टाकल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा धने पण टाकून घ्यायचे आहे. खूप छान टेस्ट येते धन्यामुळे. आणि आता आपल्याला हे जाडसर असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीनं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. पाणी अजिबात वापरायचं नाही. आता एक मोठं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. तुम्हाला किती मसाला पुरी बनवायची त्याच्यानुसार घ्यायचं. इथे मी 2 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे. 2 वाटी ज्वारीच्या पिठासाठी त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे. आता त्याच वाटीने आपल्याला इथं अर्धी वाटीला पण थोडंसं कमी बेसन घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये जे आपण मिक्सरला वाटण केले होते हिरव्या मिरचीचे ते टाकून घ्यायचे. तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहे. तर इथे मी पहिल्यांदा अर्धा चमचा हळद टाकली आहे. अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट टाकायचे आहे. याच्यामुळे खूप छान असा कलर येतो. आणि 1 चमचा पांढरे तीळ टाकलेले आहेत. आता अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि चवीपुरते मीठ टाकायचे आहे. तुम्ही इथे धना पावडर पण टाकू शकता, पण मी अख्खे धने वापरलेले आहेत. आणि थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं. तर आता याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. ही कोथिंबीर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन मग कट केलेली आहे. तर आता याच्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचे पीठ पण टाकलेले होते. तो व्हिडिओ स्किप झालेला आहे. आणि मी थोडासा ओवा पण परत टाकून घेतला आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. एकदम पाणी ओतून नाही घ्यायचं. थोडं टाकूनच हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहिल्यांदा थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीनं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळायचं आहे. बघू शकता, छान असं पीठ माझं इथं मळून झालेलं आहे. हे पीठ आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मध्यम असं मळून घ्यायचं आहे. आणि एक 5च मिनटं आपल्याला हे पीठ ठेवून द्यायचं आहे. आता याच्यावरती तेल लावून 5 मिनटं हे पीठ ठेवून द्यायचं. जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर पीठ हे ज्वारीचं पीठ असल्यामुळे पातळ होण्याची शक्यता असते. आता इथं थोडंसं आपल्याला कोरडं पीठ घ्यायचं आहे. ज्वारीचं, गव्हाचं तुम्ही कशाचंही घेऊ शकता. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि आपल्याला एक आता पुरीच्या आकाराचा छोटासा गोळा घ्यायचा, हातावरती गोल करून घ्यायचा आहे आणि या कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा. दोन्ही साईडने व्यवस्थित असा कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे. आणि आता याची पुरी लाटून घ्यायची. छोटी मोठी कुठल्याही आकाराची तुम्ही इथे पुरी लाटू शकता. मी अशी एकदम मध्यम आकाराची पुरी लाटून घेणार आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. आपल्याला ह्या पुऱ्या जास्त फुगवायच्या पण नाही आहेत. एकदम अशा खमंग खुसखुशीत होतील अशा करायच्या आहेत, म्हणजे त्या 8-10 दिवस आरामात टिकतात. जी पहा, माझी पुरी लाटून झालेली आहे. अशाच पद्धतीने मी पुऱ्या लाटणार आहे. आता एक एक पुरी आपण लाटून घेऊ आणि अशा बाजूला ठेवून देऊया. तर इथे माझ्या एक 4-5 पुऱ्या बनवून झालेल्या आहेत. तेल पण छान असं मी गरम करून घेतलेलं आहे. आता या गरम तेलामध्ये आपल्याला पुरी टाकून घ्यायची आहे. तेल जास्त गरम करायचं नाही. मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या एकदम खमंग खुसखुशीत अशा तळल्या जातात. एकदम जास्त कडक तेल झालं तर त्या करपण्याची शक्यता असते. म्हणून कमी गॅसवरतीच आपल्याला ह्या छान तळून घ्यायच्या आहेत. तर राहिलेले पुऱ्या मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे कमी गॅसवरती. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या अशा साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. अशाच पद्धतीनं आपण राहिलेल्या पुऱ्या बनवून घेणार आहोत. तर या पुऱ्या खायला इतक्या खमंग खुसखुशीत लागतात ना, की सगळेजण अगदी आवडीने खातील आणि तुम्ही प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीने पुऱ्या बनवसाल. तर बघू शकता, आपण छान अशा पद्धतीनं सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. आषाढ महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने पुऱ्या वगैरे सगळं बनवलं जातं. तर तुम्ही एकदा अशा ह्या ज्वारीच्या पिठापासून बनणाऱ्या पुऱ्या नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने पोहे करता हे पण मला कमेंटमध्ये सांगा. अशा पावसाच्या वातावरणामध्ये आपण प्रत्येक वेळेस कांदा भजी, प्रत्येक भजी करून खातोच. पण अशा पद्धतीने एकदा मसाल्या पुरी ज्वारीच्या पिठापासून बनवून करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि व्हिडिओ माझा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.